हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत करते. आज आहे रविवार आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज खूप काही गोष्टी आहेत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर आज आहे अनायाचा शूट. लवकरच जन्माष्टमी येत आहे तर त्यासाठी मी तिचा एक शूट प्लॅन केला आहे. अनाया बनणार आहे कान्हा. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही दोघंही मस्त रेडी होणार आणि खूप छान छान फोटोज क्लिक करणार आहे. आणि ते फोटोज व्हिडिओज तुमच्यासमोर लवकरच येतील. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला अनायाचे सगळे फोटोज बघायला मिळतील. आणि त्यातल्या त्यात आज आहे जीवती. तर छोटीशी पूजा आम्ही करतो. आमच्याकडे ॲक्च्युली मुलगीच नव्हती आतापर्यंत, मग आता अनाया झालेली आहे. मग छोटीशी पूजा तिच्यासाठी करायची आहे. मस्त ट्रेडिशनल कपडे घातलेले आहे. तर आता मी पण रेडी झाली, आंघोळ वगैरे करून तिच्यासाठी पूजेची तयारी करते. आणि जेवणामध्ये आज खरं तर तिला शेवळ्या द्यायच्या असतात, पण शेवळ्या तिला पूर्ण द्यायच्या म्हणजे दुधात कशा द्यायच्या मला प्रश्न पडला. म्हटलं तिच्या जेवणामध्येच थोड्याशा शेवळ्या ॲड करूया. आणि हे सगळं मी कसं करते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवतेच. तर आजचा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग आता सुरू करूया. नानू हॅपी हॅपी. नानूने काय घातलं? नानू तू काय घातलं? इकिपा काय घातलं नानूनी? नवीन नवीन देश, नवीन. आज काय आहे? फेस्टिवल. काय आहे? फेस्टिवल. माय फेस्टिवल. आता नानू नेडी झाली आहे आणि मस्त तिच्यासाठी मी दिवे वगैरे रेडी करते, आरतीचं ताट रेडी करते, तिच्यासाठी जेवण रेडी करते आणि मग तिला आपण खायला देऊया. तर सर्वात आधी तयारी सुरू केली. एक दिवे बनवायचे तिच्यासाठी. कणकेचे दिवे बनवत असतात. तुमच्याकडे कसं बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मम्मीचा सकाळी सकाळी फोन आला की काय काय करायचं आहे. तिला शेवळ्या खाऊ घालायच्या आणि कणकेचे छान दिवे बनवून तिच्यासाठी आरती काढायची, पूजा करायची. तर आता मी कणकेचे दिवे बनवायसाठी सर्वात आधी कणिक भिजवून घेत आहे. आणि इथे मी कणकेचे दिवे बनवायला घेतले. अनायासाठी जेवणामध्ये आज मी बनवणार आहे सुजीचं जे सॅरलॅक आहे आपलं, तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये बघितलं असेल ते. आणि इथे खजूर आणि बदाम एक मी भिजवायला घातलेली होती. थोडंसं त्याच्यामध्ये मी शेवळ्या टाकेल. रेसिपी तुमच्याशी शेअर करतेच मी. तर आता मी तिचं जेवण रेडी करते. दिवे रेडी झालेले आहेत कारण जेवण थंड पण झालं पाहिजे. तिला लगेच आपल्याला खाऊ पण घालायचं आहे. तर आता मी हे जे आहे खारीक आणि बदाम ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर खारीक बदाम बारीक केलेली माझ्यामध्ये टाकून दिली. आणि हे जे आहे हे सुजीचं सॅरलॅक मी इथे वापरत आहे. रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपण थोडेसे शेवळ्या टाकू. हे शेवळ्या जे आहे याच्यामध्ये एवढ्याशा टाकते मी. हे अनायाचं फूड पण रेडी झालं. आधीच करून घेतलं कारण थंड व्हायला पाहिजे तिला खाऊ घालेपर्यंत. आणि तिचं असं असतं, तिला कळतं की फूड रेडी झालेलं आहे, माझी बाउल समोर आलेली आहे, मला चेअरमध्ये बसवलेलं आहे आणि तिला लगेच हवं असतं. पहिले 4-5 घास खूप हौशीने खाते, मग परत कंटाळा येतो. आणि त्यानंतर मग मी देवाची पूजा पण करून घेतली. आणि हे झालं की मग अनायाला आपण ओवाळू आणि त्यानंतर तिला जेवायला देता येईल. आणि माझा पूजा झाली आणि अनायाला आलेली आहे झोप. पण तिला आता आपल्याला पहिला खाऊ घालायचं आहे आणि मग तिला झोपवू. हे बघा काय करायचं आपल्याला. आरती. म्हणजे काय करायची? आरती एकदम दूर. थोडस लावतं. दूर नाही जवळ. लागलं रे बाबा. नानू आरती करायची का तुझी? आरती. जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. कशी करायची बा? पाशी ना लाव. हे बा. मजा. नानू हे बा. जय जय बाप्पा. काय काय? जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. आता आपण नानूला मस्त खाऊ घालणार. कसं खाणार नानू? नानू वड बसायचं छान. मम्मा देते ना तुला. मम्मा देते तुला. हे बा नानू. नानू
कसं खाल्लं नानूनी? कसं खाल्लं नानूनी? झाली. जेजे बाप्पा, जेजे बाप्पा, जेजे बाप्पा. तर आता आमची एकदम सिंपल साधी सोपी मी जीवतीची पूजा केली. ते जीवती वगैरे काही मला मिळाली नाही, पण मी म्हटलं तिला आपण टिक्का लावून ओवाळून छान खाऊ घालूया आणि सिंपल अशी पूजा करूया. आणि ती आता झालेली आहे. आता अनायाला मी तिचं जेवण खाऊ घालते, तिचं नॉर्मल जसं आपण चेअरवर बसून खाऊ घालतो नेहमी तसं. आणि त्यानंतर मग आम्हाला जायचा तिचा उद्या पासपोर्ट तिचा मिळणार आहे. त्यासाठी आम्हाला तिची एक फोटोग्राफ काढायची आहे. तर त्यासाठी आम्ही जाऊ, ते सगळं झाल्यानंतर आमचं वगैरे जेवण झाल्यानंतर. आणि मग फोटोशूटसाठी तयारी होईल. मधू येणार आहे माझा मेकअप करायसाठी. तर मी तुम्हाला मेकअप वगैरे सगळं काही व्हिडिओमध्ये सगळं दाखवते. तर चला मग आता पहिले तिला मी जेवू घालते. तू नानू, नानू तुला पाहिजे? आता समजा झालं तर फोटोशूट थोडंसं बेसिक शिकावं लागेल. मेन म्हणजे लक्ष द्यायलाच होत नाही. डोळे ओपन केले. हे मला नव्हतं माहिती फेसबुकचं. आणि तिथे इन्क्वायरीज पण येतात बरं. तू पण करून टेन्शन लिंक फेसबुकला हा आहे माझं लिंक आहे ना, बट मी बघतच जातच नाही फेसबुकमध्ये. आणि युट्यूबवर तुला जर वेळ मिळाला ना तर युट्यूबवर पण जर तू टाकू शकली ना ट्युटोरियल्स खूप चालतात ऍक्च्युअली. आणि इथे मी मस्त रेडी झालेली आहे. अनाया बडबड करत आहे आणि आम्ही आता निघतो आहे. तिथे जाऊन बाकी मला माझं जे आहे कॉस्ट्युम्स वगैरे घालायचे आहेत आणि अनायाचे पण. तर फोटो स्टुडिओमध्ये जाऊनच आपण भेटूया. लास्ट टाइम आपण जिथे गेलो होतो आचल फोटोग्राफी, तिथेच आपण जाणार आहे. मधू येऊन माझा मेकअप करून गेली आणि ती पण मला हेल्प करायला तिथे पण आलेली आहे फोटोग्राफीच्या तिथे. तिथे बाकीचं ज्वेलरी वगैरे सगळं मला घालायचं आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये बघूया आपण की मी कसं रेडी होईन, कसं सगळं शूट वगैरे करते ते. नानू, नानू माझ्याकडे पा. कृष्ण बसला. परफेक्ट. बेबीला तिकडे हात दाखवायचा आहे. ओके, 3 म्हणलं इथे 3 म्हटलं तर खाली घ्या. 1 2 सर इकडून तुम्ही वाजवा. टू टू. अच्छा देते मी वाजवतो. हॅलो, हे बघा. यो 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 यो. वो अनु हे बघ इकडे इकडे. लुक एट दिस. दिस इज युअर फेवरेट. हो नानू. ऑल बॉलीवुड. हात फिरवला तरी चालेल. तोडते ती घरातलं. हो
बेबी खाली बघ ग बेबी. तुम्ही सर मोठ अनु हे बघ काय तुझं फेवरेट. आहा हंबा नानू हे बघ. हंबा नानू नानू. अनु हे बघ जमीन का. अनु हे बघ. खाली खाली बघायचं माझ्याकडे. हे काढण्यातच फोकस काढून टाकायचं. थोडंसं खाऊ घालत म्हणजे ते. हे बघ, हे बघ. मी बघतो बरं देतो. आवडला अनुला. काय आहे, काय आहे नानू? स्किन जास्त डाऊन नको, जास्त टाक नको, तुम्ही सरळ नानू काय आहे, काय आहे, काय आहे? आहा अशा हाताने हा तसे बोट नाही खाऊ. परत खाऊ घालू ना. 1 2 3. ते तिला जाय पाहिजेच नाही. हा 1 2 3. नानू हे बघ, हे बघ, हे बघ. आहा आहा आ. येस परफेक्ट. इकडे बघा मॅम, इकडे बघा. येस ओके. This is for you. Have it. Oh. हे बघ, नानू हे बघ. घे. तिचा हात त्यात टाका म्हणजे ती घेईल. हात नाही टाकला ना मॅडम. घे थंड. Yes. घे पट. नाही काय भीती नानू, घे ना. भित्री. फेसला छान लागले. One, two, three. कळत दिला भेटू तुला. अटॅक. तर अशा प्रकारे आमचा दिवस आम्ही खूप मस्त स्पेंड केला. अनाची छान पूजा झाली, आमचा फोटोशूट झाला. अनाने खूप छान क्यूट फोटोज काढू दिले. थोड्या वेळ ती क्रँकी पण झाली होती, पण कसं मॅनेज करून आम्ही खूप क्यूट फोटोज अँड व्हिडिओज काढलेले आहे, जे की मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे. आय होप तुम्ही तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळाचा असा फोटोशूट करायचा असेल तर तुम्ही आचल फोटोग्राफीला एकदा नक्की व्हिजिट करा. मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि मधूबद्दल तर मला पर्सनल एक्सपिरियन्स माझा शेअर करायचा आहे. ती खूप सुंदर मेकअप करते, नेचरनी खूप छान आहे. तुमच्या कम्फर्टनुसार तुम्हाला पूर्ण ॲडजस्ट करून सगळं कम्फर्टेबल करून ते मेकअप करते. वेळेवर येते आणि छान शेवटपर्यंत सगळं करून ती जाते. तर माझा एक्सपिरियन्स तिच्याशी खूप छान आहे. तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला मेकअप करायचा असेल तुम्ही एकदा तिच्याशी मेकअप नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला तो आवडेल. माझा मेकअप कसा केला हे तुम्ही बघूच शकता. ॲक्च्युली आमच्या फोटोशूटचा जो स्लॉट होता तो संध्याकाळचाच होता 7 वाजताचा. मग आम्हाला फोटो काढता तिकडे 9 वाजले होते आणि तिथेच आमचा दिवसाचा शेवट झाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.